काही मागत नाहीये आणि तुम्ही फुकट द्यायच्या एकदा सवयी लागल्या की त्या जाणार नाहीत. म्हणजे मी मागे पण म्हटलं होतं की आता ती कुठची ती ह्याची लाडकी बहिणी योजना, बरोबर आहे. महिलांना हाताला काम मिळालं पाहिजे. त्यांना स्वाभिमानाने उभं केलं पाहिजे. अनेक महिला आहेत ज्या स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने उभ्या आहेतच, प्रश्नच येत नाही. पण जर समजा तुम्हाला काही करायचं असेल, देता का नुसते पैसे काय देताय? बरं देताय ते देताय हे फक्त तुमचं झालं निवडणुकीचं, बरोबर? आता साधारणपणे काहीतरी ते काय ₹2500 ने काही गेल्या वेळेला काही 1,500 होते, आता काहीतरी 2500 ने देणार आहेत. म्हणजे साधारणपणे वर्षाला वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63 ते 64 हजार कोटीचं कर्ज येणार आहे. साधारणपणे पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही काढून बघा किती होतात. म्हणजे जवळपास 3-3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावरती येणार दर 5 वर्षाला. कुठून देणार आहात तुम्ही? इथे तुम्हाला लोकांचे पगार द्यायला पैसे नाहीयेत. मला काही फारसं मोठं अर्थकारण समजता अशातला भाग नाहीये, परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया खाली घसरणं हे काही चांगलं लक्षण नव्हे. अरे मी ₹7 घेतलाय डॉलर. नाही, ते झालं तेव्हाचं. हो, पण आता 87 आहे. मग 87. प्रश्न असा आहे ना, की आपल्या देशाची आर्थिक स्थिती आता काय आहे? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे? आपण आता निवडणुकीच्या तोंडावरती उगाच लोकांना काहीतरी देण्यासाठी म्हणून, मतं मिळवण्यासाठी म्हणून आपण काय आश्वासनं देतोय? आपण काय त्याच्यामध्ये महाराष्ट्र खड्ड्यामध्ये घालतोय? आपल्याला काही कळतंय का? नाही, त्याच्या विरुद्ध असं म्हणतात की त्यांचेच पैशातनं देत आहेत परत त्यांना ना लोकांना. कसले त्यांचे पैसे? अहो प्रश्न असा आहे, की एक तुम्ही ₹1,500 देणार, बरोबर आहे? आणि महागाई वाढवून ठेवणार आणि त्याच्यातनं तुम्ही बाकीचे सगळे परत वसूल करणार. कसं आहे, एकदा कधीतरी आर्थिक विषय जे आहेत ना, हे हे ज्यांना अर्थकारण समजतं, एकदा त्यांच्याकडनं जरा समजून